तर आम्ही गेलतो बाळूमामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिरीवर। तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। तर आमची ट्रॅव्हल्स ह्या ठिकाणी थांबली। मला तर काय समजतच नव्हतं हे काय आहे नक्की ते, पण नंतर खाली उतरल्यावर मला समजलं की इथे विहीर आहे। ही तीच विहीर आहे ज्या विहिरीतून बाळूमामांनी साधू संतांना पाणी काढून पाजलेलं। आणि ती विहीर त्या टायमिंगला खरंच खूप अवघड होती आणि अजून पण त्या विहिरीत पायऱ्या वगैरे काय नाहीत बरं का। आणि मला तर एवढी माहिती आहे बरं का। तुम्हाला जर अजून काय वेगळी माहिती असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा बरं का। आणि काय चुकीची माहिती असेल तर आधीगर सॉरी बरं का। तर मला माहित आहे एवढं सांगते बरं का। नंतर मग विहिरीवर गेलो तर उन्हाळ्याच्या दिवसात गेलो, मला वाटतं काहीतरी मेचाच महिना चालू होता आणि त्या महिन्यातला हा व्हिडिओ आहे बरं का। तर ह्या असल्या उन्हाळ्यात असल्या माळात विहीर आहे नाही तरी सुद्धा ह्या विहिरीत पाणी होतं बरं का। तर मस्तपैकी विहिरीचं दर्शन वगैरे घेतलं आणि माघारी आलो। माघारी येताना प्रसाद वगैरे पण तिथं आंबेलीचा होता, प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर मग ट्रॅव्हल्सकडे आलो। नंतर ना आम्हाला जायचं होतं आप्पाच्या वाडीला। ही विहीर आप्पाच्याच वाडीच्या आसपास आहे मला तर असं वाटते, कारण तिथं आम्ही लगेच आप्पाच्या वाडीला पोहोचलो बरं का। आणि नंतर ना मग आप्पाच्या वाडीत दर्शन वगैरे घेतलं आणि कोल्हापूरला जाणार होतो आम्ही। कोल्हापूरला जाताना एवढं हिरवीगार रानं दिसली ना, आणि मे महिन्यात असली रानं बघितली ना, एवढं भारी वाटत होतं मला तर लय करमत होतं। असं वाटत होतं की लवकर इथनं हालूनच गाडी, पण काय करणार आपल्याला पुढचा प्रवास पण करायचा आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि काय चुकलं वगैरे असेल तर आधीगरच सॉरी बरं का, माफी मागते आधीगरच, पण मला एवढं माहिती आहे ती तुम्हाला सांगितली। ओके बाय।